असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हजेरी लावण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री स्वित्झर्लंड मधील झुरिच येथे दाखल झाले असता उदय सामंत दावोसला गेल्यानंतर इथे राज्यात वेगळीच राजकीय वावटळ उडली आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे ठाकरे खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की भाजप आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करेल, तसेच शिवसेनेत आता नवा उदय होईल। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठीमध्ये एक म्हण आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना, अशी काहीशी स्थिती महायुतीमध्ये पाहायला मिळत असून नाराजी दाखवून पुन्हा काहीतरी पदरात पडेल असा प्रयत्न दिसत आहे। एकनाथ शिंदे यांची स्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यावर मी न बोललेलं बरं। त्यावर मी एखादा शब्द वापरला तर ते चुकीचं ठरेल। सध्याची महायुतीमधील स्थिती पाहता एकनाथ शिंदे यांची गरज संपली का असा प्रश्न उपस्थित होत आहे। एकनाथ शिंदे स्वतःहून बाजूला व्हावेत म्हणून त्यांच्या मित्रपक्षांकडून वेगवेगळे प्रयत्न होत आहेत का अशी भीती मला वाटत आहे। विजय वडेट्टीवार म्हणाले, मी एक वक्तव्य करत आहे, ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना पुढे आणलं, त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांना संपवून उद्या एक नवीन उदय पुढे आणला जाईल। तो उदय कुठला असेल ते मी सांगत नाही, मात्र त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल। यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विजय वडेट्टीवार यांना विचारलं की तुम्हाला उदय सामंत यांचा उल्लेख करायचा आहे का? त्यावर वडेट्टीवार म्हणाले, उद्याच्या शिवसेनेचा तिसरा उदय असेल, तुम्हाला नवा उदय दिसू शकतो आणि ही शक्यता नाकारता येत नाही। कारण काही उदय दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत, त्यांनी दोन्ही बाजूंशी सुंदर संबंध निर्माण करून ठेवले आहेत आणि हे प्रयत्न उद्यासाठीच आहेत। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेशी रिपोर्ट। मंत्री पदासंदर्भामध्ये दोन ठिकाणी जे आहे रेड सिग्नल मिळालेला आहे, नाशिक ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलंय। काय चाललंय सावळा गोंधळ, काय ड्रामा चाललाय? इतके सगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळाला, बहुमत मिळाला, तुम्ही हे सांगत होतात की स्वातंत्र्यानंतर एवढे कधीच मिळालं नाही। हा काय अशी सरकार चालवण्याची पद्धत आहे? आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे। ही स्पर्धा महाराष्ट्राला शर्मेनं मला असं वाटतं की मान खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे। प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना, सरकार गठन करताना भांडणं, नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली आहे। भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा। बदलत आहेत आता, काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल, आता पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाळी येईल, नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल। बदलते जाओ, महाराष्ट्राचं वाटोळं करत जा, एवढंच म्हणाल।